दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहः वीतरागभय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. आणखीन पुढे सांगतात की दुःखेषु अनुद्विग्न मनः, दुःख झाली असताना ज्याचं मन उद्विग्न होत नाही. आणि सुखेषु विगत स्पृहा, सुख जरी मिळाली तरी सुद्धा त्याची विषयी निरच्छ असतो, स्पृहा त्याची गेलेली असते. आणि प्रीती राग म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध हे ज्याचे गेलेले असतात त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणतात. संतांच्या कितीतरी गोष्टी आहेत या बाबतीमध्ये. गोंदलेकर महाराजांच्या आहेत, तुकाराम महाराजांच्या आहेत, आणखीन इतर साधू सत्पुरुषांच्या सुद्धा आहेत की ज्यांची निंदा केली तरी त्यांना काही नाही आणि स्तुती केली तरी त्यांना काही नाही. दुःख आलं तरी, एकनाथ महाराजांची आहे, दुःखाचे डोंगर कोसळले तरी ते शांत असतात आणि सुख किती मिळालं, अगदी पालखीमध्ये बसवून न्या त्यांना तरी सुद्धा ते त्याच्याविषयी उदासीन असतात. असा जो असतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे सगळं मनातून गेलं पाहिजे. मगाशी जे सांगितलं त्यांनी वरती की वासना सगळ्या गेल्या पाहिजेत. मग आपल्याला वाटतं वासना गेल्या पाहिजेत म्हणजे नेमकं काय, तर राग, आसक्ती, भय, क्रोध हे सगळ्या मनामधल्या वासना निर्माण करणाऱ्या गोष्टी किंवा वासनांमुळे उत्पन्न होणारी असते. आसक्ती केव्हा उत्पन्न होते, मनात काहीतरी वासना असेल तर. भीती केव्हा वाटते की आपलं आहे ते जाईल की काय अशी भीती असते, तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल आसक्ती असते. म्हणजे हे सगळे एकमेकांवरती अवलंबून आहेत वासना. आसक्तीमुळे भीती वाटते, आसक्तीमुळे क्रोध येतो, आसक्तीमुळे आपण त्याच्यामध्ये गुंतून राहतो, आपल्याला हवं हवं असं वाटतं. म्हणजे म्हणून त्याला वीतराग गेलेला आहे, ज्याची आसक्ती गेली, प्रीती गेली आहे, भय गेलेला आहे, क्रोध गेलेला आहे. तुकाराम महाराजांच्या अंगावर एका बाईने गरम पाणी टाकलं होतं पण ते शांत राहिले. नाथांना किती लोकांनी त्रास दिलेला आहे, त्यांच्या किती वेळा 100 वेळा थुंकला तो, पण ते खरं ते स्थितप्रज्ञ. म्हणजे आपल्याला स्थितप्रज्ञ लोक माहित नाहीत असं नाहीये. संतांची सगळी उदाहरणं आहेतच की हे स्थितप्रज्ञ आहेत, त्यांना काही त्याचा म्हणजे कोणी उद केला तरीही काही नाही आणि कोणी अगदी निंदा नालस्ती केली तरी काही नाही. एक काश्मीरमध्ये एक संत होऊन गेली, तिचं नाव लल्लादेवी किंवा लाल देव, लल्लेश्वरी असं तिचं नाव. तर तिने एकदा काय केलं की हे असं निंदा स्तुती लोक सारखे करत असतात, ती अशी उघडी वागडी कशी फिरायची, या गावातून त्या गावात कशी जायची, ती अशी कविता म्हणायची आणि कविता म्हणत गात गात ती अशी फिरायची गावोगावी. तर तिच्या मागे लागायचे कोणी कोणी, तिचा सत्कार करायचे, कोणी मुलं पाठीमागे तिला त्रास द्यायला लागायची. तर तिने एके दिवशी काय केलं, एका व्यापाऱ्याकडून कापड घेतलं आणि त्याचे 2 तुकडे केले, एक उजव्या खांद्यावर टाकलं, एक डाव्या खांद्यावर टाकलं. मग जाता जाता कोणी निंदा केली की एका फडक्याला गाठ बांधायची, कोणी स्तुती केली की दुसऱ्या फडक्याला गाठ बांधायची. असं तिने दिवसभरात गाठी बांधल्या पुष्कळ त्या कापडाला. आणि संध्याकाळी तिने परत त्या दुकानदाराकडे गेली आणि त्याचं वजन केलं, किती भरलं ते. तर दोन्ही कापडाचं वजन सारखंच भरलं, कारण निम्मा भाग तिने केला. तर ती म्हणाली निंदा स्तुतीने काय होतं, तर शरीरामध्ये काही फरक पडत नाही. काही फरक पडला का कापडामध्ये, वजनामध्ये काही फरक पडला, तसं माझ्या शरीरामध्ये काहीही फरक पडत नाही, निंदा स्तुती दोन्ही समान घ्यावी असं तिने त्या उदाहरणाने सांगितलं. तिचं जीवन हे असंच. कथा अगदी खूपच म्हणजे गंमतशीर कथा आहे तिची. तिला त्रासही खूप झाला, लोकांनी खूप त्रास दिला, पण तरी सुद्धा ती शिवयोगामध्ये खूप तज्ञ झाली आणि साक्षात्कारी झाली. अशा अनेक संत सत्पुरुषांची आपल्याला कथा माहिती आहेत की जे स्थितप्रज्ञ म्हणून आपल्याला सांगता येतात. म्हणजे कोणी हार घातली गळ्यात तरी काही नाही आणि कोणी अगदी त्याला खूप त्रास दिला तरी त्यांची मनस्थिती ढळत नाही. त्यांच्या मनामधून हे सगळं दुःखामध्ये अनुद्विग्न असतात, सुखामध्येही शांत राहतात.
आणि त्यांच्या मनातून आसक्ती, भय आणि क्रोध हे 3 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. गीता एक मानसशास्त्र म्हणून सुद्धा अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये हे महत्वाचे विषय आहेत. आसक्ती, भय आणि क्रोध हे सगळे मनाचे विकार आहेत ना. आसक्ती कुठे असते? मनामध्ये असते. भय कुठे असतं? मनात असतं. क्रोध कुठे असतो? मनात असतो. शरीरामध्ये काय आहे? काही नाही. पण मन हे कळतच नाही ना. मन असं काही दाखवता येत नाही. त्यामुळे सायकोलॉजी हे तसं ऍबस्ट्रॅक्ट आहे म्हणाल तर. जर शास्त्रीय दृष्टीने विचार केला, तर काय आहे मन हे? असं कुठे दाखवता येत नाही. डोक्यापासून पायापर्यंत शरीरात अमक्या ठिकाणी मन आहे. असं काही अवयव दाखवता येतो का? दाखवता येत नाही मन. पण मन कळतं कशावरून? भावभावनांच्यावरून कळतं. आपल्यामध्ये भाव असतात, वात्सल्य असतं, अनुराग असतो, बाकीचे हे क्रोध असतं, भीती असतं. हे सगळे भावभावना जे आहेत त्याला आपण त्या असल्यामुळे ते मनात आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे मन कसं आहे? सूक्ष्म आहे. पुढे 13व्या अध्यायात माऊलींनी मनाचं खूप सुंदर वर्णन केलंय, की ते रजोगुणी आहे मन हे. आणि कुठेही असतं शरीरामध्ये, डोक्यापासून पायापर्यंत कुठे पण मन हिंडत असतं सारखं. कारण त्याला राहायला अशी एक जागा नाही. हृदय कसं एक जागा आहे, मेंदूला एक जागा आहे. बाकीच्या अवयवांना राहायला शरीरामध्ये एक एक जागा आहे. त्या जागी फिक्स आहेत सगळे. पण मन असं कुठे फिक्स केलेलं नाहीये, की या ठिकाणी हाताच्या अंगठ्यामध्ये मन फिक्स केलं असं आहे का? नाही, मन दाखवतच येत नाही. त्यामुळे मनाचा विचार कसा करायचा, मनाच्या विचाराला शास्त्र मानायचं की नाही इथपासून आधी वादविवाद होते. शेवटी सायकोलॉजीला शास्त्र म्हणून मान्यता दिली गेली. मानसशास्त्र हा विषय एक दिला गेला आणि मग फ्राईडनी त्याच्यावरती परत संशोधन केलं. पण फ्राईडची सायकोलॉजी विचित्र होती असं नंतर त्याच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं, की तोच कसा होता आणि त्यांनी वेगळ्याच दृष्टिकोनातून हे केलं ना, की फक्त सेक्स हाच म्हणजे मेन हेतू धरला त्यांनी जीवनाचा आणि मनाचं तेच अवलंबून त्यांनी ठेवलं त्याच्यावरती. आणि बाकीचा आपल्या मानसशास्त्रासारखा विचार त्यांनी केला नाही. त्यामुळे भारतीय मानसशास्त्र हा वेगळा विषय आहे अभ्यासाचा आणि ते आपल्याला गीतेमध्ये दिसून येतं. म्हणजे कुठे असतात अंतःकरणाच्या सगळ्या वासना? कसं म्हणलंय त्यांनी, अंतःकरण विषयामध्ये जातं असं म्हणलंय. अंतःकरण विषयामध्ये का जातं? तर अंतःकरणामध्ये ह्या वासना, म्हणून ते विषयामध्ये जातं. मग विषय हे वासनांना आकर्षित करतात का अंतःकरणातच मुळात विषय आहेत म्हणून ते आकर्षित होतात? हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे, की मनात आहेत, मनातच आसक्ती असते एखाद्या गोष्टीची. आता पेढे आपल्याला एखाद्याला खूप आवडतात. तर पेढ्यामध्ये आवड निवड असं काही आहे का? वस्तू म्हणून एक बघितलं तर त्याला काही नाहीये. पण एखाद्याला खूप आवडतं आणि एखाद्याला अजिबात आवडत नाही. मग आता ते कशावर आहे आवडणं निवडणं? तर त्याच्या अंतःकरणामध्ये त्या वस्तूबद्दल किती आसक्ती आहे त्याच्यावर आहे. एखाद्याला पेढ्याबद्दल अजिबात आसक्ती नाही, त्याला ते पेढे आवडत नाहीत. एखाद्याला पेढ्याबद्दल खूप आसक्ती आहे, त्याला ते पेढे आवडतात. म्हणजे हे कशावरून ठरतं, की अंतःकरण विषयामध्ये जातं का विषय अंतःकरणात प्रवेश करतात? मग आवड असेल तर पेढे समोर आहेत ना. विषय जर अंतःकरणात प्रवेश करत असते, तर समोर वस्तू आहे, आवड आहे, पण ती आवडत नाही. म्हणजे त्या वस्तूने काही अंतःकरणात प्रवेश केला नाही. त्यामुळे विषयामध्ये अंतःकरण घालायचं, ते विषयातलं काढायचं का विषय अंतःकरणात प्रवेश करतात? तर विषय असतातच. बाहेर सगळे विषय आहेत. पण आपल्या आवडीचीच गाणी आपण ऐकतो, आपल्या आवडीचेच आपण बघतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की आपल्या अंतःकरणातच एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती असते. मग एखादं चांगलं कोणाला क्लासिकल आवडत असेल, कोणाला नाट्यसंगीत आवडत असेल, कोणाला सिनेमातली गाणी आवडत असतील, त्याच्यात सुद्धा पुन्हा विभिन्नता असते. म्हणजे याचा अर्थ आसक्ती हे मनामध्ये असते, अंतःकरणात असते. आणि मग ती विषय 5 जी इंद्रिय आहेत, विषयाची कडे जाणारी ज्ञानेंद्रिय, त्याच्याद्वारा ते त्या विषयामध्ये जातात. म्हणून ते काय म्हणतात, की ते विषयामध्येच जायला नाही पाहिजे अंतःकरण. म्हणजे मग हे सगळे आपोआप भावभावना, भीती आहे, क्रोध आहे, राग आहे म्हणजे अनुराग आहे,
तर हे सगळं आपोआपच नाहीसं होईल केव्हा, जर अंतःकरण विषयामध्ये गेलं नाही तर. आणि त्याच्यासाठी अभ्यास आहे तो अंतःकरणाचा आहे. आणि त्या दृष्टीने आपण उपासना करतो, ती शारीरिक करतो का मानसिक करतो? असा पहिला प्रश्न येतो. तर आपण शरीराच्या आधी माध्यम म्हणून घेतो, पण उपासना ही मानसिकच आहे. शरीराच्या द्वारा करतो, पण शरीराने उपासना होत नाही, उपासना मनाने होत. शरीर आपण पुष्कळ मांडी घालून बसलोय, हात अगदी गुडघ्यावर ठेवलेले आहेत मुद्रामध्ये, पण मनच जर जागेवर नसेल तर त्या जपाला उपासना करणाऱ्या तर देवपूजा करतोय, पण देवपूजा करत असताना जर अन्य विचार मनामध्ये असतील तर शरीर जागेला आहे, पण मन कुठे गेलंय? मन म्हणजे उपासना कशाने केली जाते? मनाने केली जाते. म्हणून संस्कार हे शरीरापेक्षा मनावर असतात. अंतःकरणावर संस्कार आहेत का, तर गेल्या अनेक जन्मीच्या वासनांच्या मुळे एखादी आवड किंवा निवड उत्पन्न झाली. इथे तुम्हाला पुनर्जन्म मानावा लागतो. पुनर्जन्म आहे का नाही असा लोक प्रश्न विचारतात. आम्ही मानत नाही. मानत नाही म्हणलं तर प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी कशी काय? प्रत्येकाला एकसारखं आवडत नाही. ते काय असे रोबोट नाहीयेत की तेवढे तेवढे छाप मारून केलेले. तर ना की हे एवढं तर एवढे, किंवा असे गणपती एका छापाचे सगळ्यांचे हात असे तर असे, असं होत नाही ना. त्यामुळे वेगवेगळे संस्कार त्यांच्यावरती आहेत असं जर धरलं तर हे संस्कार कधी झाले, तर गेल्या अनेक जन्म झाले. म्हणून पुनर्जन्म हा भारतीय मानसशास्त्रामध्ये मानलेला आहे. त्यामुळे पुनर्जन्माचे संस्कार मान्य केले तर ते संस्कार काढण्यासाठी त्याच्यावरती नवीन संस्कार करायला पाहिजे. मग नवीन संस्कारांनी जुने संस्कार काढायचे आणि नवीन संस्कारही पुन्हा काढून टाकायचे. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची म्हणलंय समर्थांनी. नवीन गुण तुम्ही घेतले पाहिजेत, पहिले गुण टाकून दिले पाहिजेत. अवगुण टाकला तर टाकला जातो असं त्यांचं म्हणणं आहे, पण त्याच्यासाठी ट्रेनिंग पाहिजे, मनाला ट्रेनिंग पाहिजे. म्हणून हे एका दृष्टीने स्थितप्रज्ञाचं वर्णन चालू असताना साधकाने काय करायला पाहिजे ते इथं सांगितलंय की मनातून सगळे एक तर आसक्ती गेली पाहिजे, भीती गेली पाहिजे आणि क्रोध गेला पाहिजे. मग आसक्तीचं कारण आपलं आपण शोधलं पाहिजे की आपल्याला या गोष्टीची आसक्ती का वाटते. समर्थांना खीर आवडायची, त्याची आसक्ती टाकण्यासाठी त्यांनी काय केलं? इतकी खाल्ली की उलटी झाली शेवटी. म्हणजे त्याच्यामुळे ती घाण बघितली की ते वासना गेली त्यांची. ते वासना जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून ते आसक्ती, अनुराग हे जे आहे तर तो जायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून हठयोगामध्ये वेगवेगळे प्रयत्न करतात आसक्ती जाण्यासाठी. अवघड आहे ते. हठयोग काही सगळ्यांना जमतो असं नाही. ते पंचाग्नी साधन आणि हे काय जलवाद, हे सगळं अवघड आहे. आसक्ती निघून जाण्यासाठी आहे, पण तो सगळ्यांना जमत नाही. उन्हाळ्यामध्ये तुम्ही दुपारी 10-11 वाजले की मध्ये चारी बाजूला अग्नी पेटवायचं आणि मध्ये उन्हात बसून राहायचं 5 वाजेपर्यंत, ही सोपी गोष्ट नाही. भुशाला सुद्धा खालून पेटत. हो नाही, त्याच्यात तसं पण करतात, उलट टांगून घेतात, त्याच्या धूर घेतात, धूम्रपान म्हणतात त्याला. त्याच्यानंतर जलवास करतात, पाण्यामध्ये बसून राहतात थंडीचं. हे थंडीच्या दिवसामध्ये हे सगळं कशासाठी करतात? ते आसक्ती मनातली निघून जाण्यासाठी, अंतःकरणाची म्हणजे शुद्धता म्हणजे काय, अंतःकरणातल्या ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या पाहिजे. म्हणून राग, अनुराग, भय, क्रोध हे सगळ्या मूळ आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या वासना आहेत आणि ह्या अनेक जन्माच्या संस्कारांनी तयार झालेल्या असतात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, कारण सांगता येत नाही. दुसरा त्या बाबतीमध्ये धीट असतो. एखाद्याला उंचीची भीती वाटते, आता त्याला काय करणार? वर गेलं की भीती वाटते, तो बाकी धीट असतो सगळा एकदम, इतर माणसांपेक्षा धीट असतो, पण उंचीवर जायची त्याला भीती वाटते. आता हे कुठल्या तरी संस्कारामुळेच आहे ना. म्हणजे हे संस्कार अंतःकरणामधले जायला पाहिजेत. म्हणजे अंतःकरण विषयामध्ये गेलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी विषयांपासून परावृत्त करण्यासाठी योग केला पाहिजे.
म्हणून टेंबेस्वामी महाराजही म्हणतात, नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही, वियोग करायला पाहिजे. नुसतं ज्ञान काय होतं ना वाचून, पण त्या ज्ञानाने आपल्यात फरक पडत नाही. योग केला तर फरक पडतो. आता हे जाईल केव्हा? योगासनं नव्हे, पण योगाची बाकीची प्रॅक्टिस, प्रत्याहार वगैरे केल्याशिवाय जाणार नाही. त्याच्यासाठी प्रत्याहार, प्राणायाम हे सगळं रोज करायला पाहिजे. म्हणजे किती सावकाश आणि व्यवस्थित अभ्यास आहे हा. क्रमाने अभ्यास आहे. तसा केला तर तो होतो. नुसतंच एकदम आपण वाचायला बसलं आणि आपल्याला ज्ञान झालंय. ज्ञान होतं ना. ज्ञानेश्वरी आपण सगळी वाचली की ज्ञान होतं आपल्याला. दासबोध सगळा वाचला की आपल्याला ज्ञान होतं. पण त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची असेल तर योग करायचा. आणि योगामध्ये सुरुवात अभ्यासाची क्रमाने आहे. म्हणजे यम नियमापासून सुरुवात आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार मग धारणा ध्यान समाधी. एकदम आपल्याला धारणा ध्यान मध्ये जाता येत नाही. धारणा शक्ती वाढतच नाही आपली, कारण मन विषयामध्ये इतकं गुंततं की पूजा करताना सुद्धा तुम्ही बघा, मनाला धरून ठेवायचा प्रयत्न केला तर धरलं जात नाही. आपला नेहमीचा अनुभव आहे, कुठला तरी काहीतरी आठवेल एकदम, हो ना, आणि मग सगळा डिस्टर्ब होऊन जातं. तसं होता कामा नये. जप करताना असं होता कामा नये. त्याच्यासाठी धारणा वाढवायला पाहिजे. धारणा वाढवण्यासाठी प्राणायाम आहे आधीचा. त्याच्यासाठी आसनाची स्थिरता आहे. असं सगळा क्रमाने अभ्यास आहे. त्यामुळे योग हा ज्ञानाला पोषक आहे. ध्यान तुम्ही आधी घ्या, काही हरकत नाही. तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं कुठं पोचायचं. पण ते झाल्यानंतर योगाच्या द्वारा प्रॅक्टिस करणं आवश्यक. कुणाला हठयोग जमत असेल त्यांनी जरूर करावा. ज्याला जमत नसेल त्यांनी आपलं पतंजली योग सगळ्यामध्ये चांगला. तो सगळ्यात निर्धोक आहे म्हणजे एका बाबतीमध्ये. हठयोगात कसे प्राणायाम सुद्धा खूप प्रकारचे आहेत. याच्यामध्ये फक्त पूरक कुंभक रेचक आहे पतंजलींच्या ह्याच्यामध्ये. हठयोगात कितीतरी आहेत. भस्त्रिका आहे, कपालभाती आहे, अनुलोम विलोम आहे, वेगवेगळे प्रकार आहेत प्राणायामाचे. इतके सगळे तुम्ही करू शकत नाही. त्यापेक्षा पूरक कुंभक रेचक हा सोपा प्राणायाम आहे. एकास 4 2 असं त्याचं प्रमाण आहे. त्यामुळे ते सोपं जात. नाथांनी सुद्धा, आपण आठवत असेल तुम्हाला बघा, नाथ भागवतामध्ये पूरक कुंभक रेचक असाच प्राणायाम सांगितलेला आहे. आणि तो करायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला हे राग, भय आणि क्रोध मनातून घालवायचे असतील तर क्रमाने अभ्यास करायला पाहिजे. आणि क्रमाने अभ्यास केला तर जरूर हे सगळं निघून जातं. अंतःकरणाची शुद्धता होते. मग धारणा शक्ती वाढते. धारणा तशी येत नाही लवकर. धारणा शक्ती वाढली की तुम्ही जे जे काही करता, वाचता, ऐकता ते सगळं लक्षात राहतं आणि त्याप्रमाणे तुमचं शरीर पण तयार होतं ते धारण करायला, ज्ञान धारण करायला. आणि मग ध्यान आणि त्याच्यानंतर समाधी. समाधीमध्ये पुढे 2 प्रकार आहेत वेगवेगळे. पण आधी धारणा आणि ध्यान पर्यंत तरी यायला पाहिजे. त्यामुळे प्रत्याहाराच्या पुढे जाणं हे खूप अवघड गोष्ट आहे. प्रत्याहारापर्यंत तुम्ही करू शकता, प्राणायाम करू शकता. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना विषयांच्या पासून परावृत्त करणं. पण मनातून विषय झाला पाहिजे ना. इंद्रिय तुम्ही घ्याल मागे ओढून की नाही बाबा हे दिसलं हे खायचं नाही, हे आपण ठरवू मनाने. पण मुळातच ती खाण्याची वासना जी आहे ती जायला पाहिजे. त्याच्यासाठी हा पुढचा योग आहे, धारणा ध्यान समाधी जे आहे ना. तसं क्रमाने अभ्यास खूप म्हणाल तर सोपा आहे, पण त्याला सातत्य लागतं. सातत्य लागतं आणि त्याला बरोबर तो गायडन्स लागतो की इथपर्यंत झालं, पुढे कसं जायचं, इथपर्यंत झालं, पुढे कसं जायचं. आणि मग होतं. कमीत कमी 6 महिने तरी सातत्याने अभ्यास करायला पाहिजे. 6 महिन्यामध्ये मग एखादी गोष्ट जरा साध्य होते. पण बरोबर त्या वेळेला तसा तसा अभ्यास करायला पाहिजे. वर्षानुवर्ष आपण ध्यान करत बसल्यानंतर कधीतरी आपल्याला असं वाटतं की हा आज आपलं ध्यान चांगलं झालं बरं का. पण त्याला खूप वर्ष सवय करावी लागते. म्हणून हे क्रमाने केलं ना तर एवढी वर्ष लागत नाही. आपण कसं पहिली, दुसरी, तिसरी क्रमाने पास करत गेले की बरोबर 14-15 वर्षामध्ये होऊन जातं की नाही ग्रॅज्युएशन. तसं हे जर क्रमाने अभ्यास केला ना तर तो सोपा जातो, असं माझा अनुभव आहे. एकदम तुम्ही वरची उडी घेतली ना की मग अवघड.
क्रमाने केला की सोपा जातो. आधी तुम्ही एक 10 मिनिटं बसा, मग त्याची 15 मिनिटं करा, मग त्याची 20 मिनिटं करा. हळूहळू वाढवा. हळूहळू वाढवलं की जसं सूर्यनमस्कार आपण म्हणतो, आधी मुलांनी 6 काढावेत, मग 12 काढा, मग वाढवा हळूहळू. म्हणजे शरीराला त्याची सवय होते. तशी मनाला सुद्धा सवय व्हायला. त्यामुळे हे आपल्याला आता नको आहे. ह्या गोष्टीची आपल्याला आसक्ती वाटता कामा नये. समजा आपण असं ठरवलं, तरी एकदा वाटली मग आपण ठरवू की नाही, हे आपल्याला बरोबर नाही, असं विचार पुन्हा येता कामा नये. असं जर सारखी प्रॅक्टिस केली तर हळूहळू ते निघून. मनाला सुद्धा काही सवय लावणं तसं अवघड नसतं, पण सवय लावण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि त्याला योग म्हणते. त्यामुळे हे जे आहे वीतराग भय क्रोधा म्हणायला सोपं आहे की अनुराग गेला, भीती गेली, क्रोध गेला, पण करून बघायला गेलं तर खूप अवघड जातं. पण क्रमाने अभ्यास केल्यावर नक्की होतं, एवढं मात्र खरंय. क्रमाने करायचं, नेहमी अभ्यास ना असं उड्या मारत करायचा नाही. एकदम वरची उडी घ्यायचीच नाही. आधी स्लोली जायचं, हळूहळू आपल्याला ते जमतं. नाही असं नाही. आधी तुम्ही 10 माळा जप करा, मग 15 करा. एकदम तुम्ही म्हणाल मी रोज 20 माळा सकाळी आणि 20 माळा संध्याकाळी करेन म्हटलं तर होणार. पण 5 करा. 5 मध्ये लक्ष लागायला लागलं चांगलं की मग 10 करा. मग 10 मध्ये चांगली बैठक जमली की त्याचं 15 माळा करा. असं केलं तर होतं. म्हणून क्रमाने आणि सावकाशीने अभ्यास करायचा नेहमी. थोडा वेळ जातो, पण अभ्यास नक्की होतो. एवढं मात्र खरं आहे. गुरुगृही राहून ते सगळं सखोल ज्ञान मिळण्यासाठी गुरु आणि बरोबर. हो. आता उत्तम योद्ध्यामध्ये आता तो दुर्योधन सुद्धा कित्येक दिवस दोघांमध्ये बसून राहिलेला. हो हो. त्याला सुद्धा त्यांनी सवय अभ्यास केला होता, त्याशिवाय जमणारच नाही. बरोबर आहे. जवळजवळ 13 दिवस तो बसला. हो. त्याला बरोबर नाही, इतका प्राण धरून ठेवला ना त्यांनी. म्हणजे त्याला अभ्यासाशिवाय होत नाही कुठली गोष्ट. आणि अभ्यास हळूहळूच करायचा असतो. एकदम आपण 10वीत बसून मुलाला म्हटलं तर जमत नाही. त्याला ओळीनीच जायला लागतं आणि मग सहज होतं. ओळीने गेले की त्याचा त्रास होत नाही, सहज होतो अभ्यास. म्हणून हे वीतराग भय क्रोध हा ज्याचा आहे, ज्याची आसक्ती गेलीये, भय गेलं आणि क्रोध, या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. भीती ही असतेच असते, कारण भीती हा मनाचा धर्म आहे. कारण मनाला आपल्या गोष्टी जपायची सवय असते. भीती का वाटते याचा सुद्धा विचार आपल्या शास्त्राने केलाय. भारतीय मानसशास्त्र जर तुम्ही बघाल तर मनाला भीती वाटते. भीती हा मनाचा धर्म आहे, म्हणजे मन मुळातच भित्र आहे. भीती का वाटते तर आपल्या जवळचं असलेलं जाईल याची भीती आहे. आता मृत्यूची भीती वाटते. मृत्यूची भीती का वाटते तर हे सगळं सोडून जायचं. जे आपलं म्हणलेलं असतं ते नको वाटतं ना, म्हणून भीती वाटते. नाही तर तिथे आपल्याला याच्यापेक्षा चांगलं आहे असं कोणी सांगितलं नसतं आणि तिथे तुझीच मुलं बाळा तुझी वाट बघतात असं म्हणलं तर कोणी पण आनंदाने जाईल. पण असं होत नाही ना. आपल्याला सगळं आपलं जे आहे हे सगळ्याच्या सगळं सोडायचं आणि अज्ञात ठिकाणी कुठेतरी जायचं की जिथे आपल्याला काहीच माहिती नाहीये. आपलं कोण आहे माहिती नाही, बरोबर कोण आहे माहिती नाही, पुढे काय होणार आहे काय माहिती नाही, सगळा अंधार आहे. त्याच्यामध्ये जायचं म्हणून भीती वाटते. म्हणजे मनाला आपल्या जवळ असलेली वस्तू जाईल ह्याची भीती असते आणि भीती हा मनाचा धर्म आहे. म्हणजे मनातली भीती काढणं हा खरोखर अतिशय अवघड, खूपच अवघड गोष्ट आहे. त्यामुळे हे म्हणलंय त्यांनी जरी स्थितप्रज्ञाची, त्यांची भीती गेलेली असते. आम्हाला कळी काळाची भय नाही असं सगळे संत सांगतात. मृत्यूची सुद्धा आम्हाला भीती नाही असं ते सांगतात. त्यांची भीती गेलेली, पण आपली भीती जाणं अवघड. म्हणून असा स्थितप्रज्ञ कसा तर त्याला खरोखरच त्याच्या मनामधून अनुराग गेलेला आहे, आसक्ती गेलेली आहे, भीती गेलेली आहे आणि क्रोध. राग एक माणसाला लगेच येतो. कारण का त्याला त्याचा सुद्धा आपल्या शास्त्राने अभ्यास केलाय. कारण त्याला स्वतःबद्दल इतकं कॉन्फिडन्स असतो आणि स्वतःबद्दल एवढं प्रेम असतं की आपल्याला काही म्हटलेलं त्याला चालत नाही. स्वतःबद्दल त्याच्या एक कल्पना असतात की मी असं असं आहे, म्हणजे मी कधीच खोटं बोलणार नाही असं. जेव्हा त्याला तू खोटं बोलतोयस म्हटलं की राग, कारण त्याची स्वतःची अशी कल्पना असते की आपण कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे जेव्हा स्वतःच्या विषयी
आपण एक अशा आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, असा एक आपण कोश आपला बांधलेला असतो. त्याला धक्का लागला की राग येतो. त्याला धक्का लागला की क्रोध येतो. एखादी गोष्ट आपण करत असलो तर आपल्याला कॉन्फिडन्स असतं की आपण ही गोष्ट व्यवस्थित करू. त्याला दुसऱ्याने कोणी मध्ये आलं की आपल्याला राग येतो. म्हणजे याचा अर्थ असा की मनाची स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक अशी कल्पना असते, त्याच्या मनात आपली एक रूपरेखा असते. हे योग वासिष्ठांनी सांगितलं, की आपली स्वतःची एक रूपरेखा असते त्याच्या मनामध्ये, की मी असं-असं आहे. मग माझे वासना अशा आहेत, माझ्या भावना अशा आहेत, माझं काम करण्याची पद्धत अशी आहे, मला अमकं-अमकं असं आहे, माझं शिक्षण एवढं आहे, त्याच्यातलं मला एवढं-एवढं येतं. हे सगळं त्यांनी स्वतःशी ठरवलेलं असतं. आणि त्यातल्या कुठल्याही गोष्टीला धक्का लागला, की त्याला राग येतो. हे रागाचं कारण म्हणजे क्रोध. राग म्हणजे आसक्ती नाही इथं, क्रोध. क्रोध येण्याचं कारण योग वासिष्ठांनी सांगितलं. आणि म्हणून तो काय म्हणतात, योग वासिष्ठांनी काय सांगितलं, की माणूस कोलमडतो केव्हा? तर जेव्हा त्याच्या त्या कोशामधला पूर्ण त्याचा स्वतःविषयीच्या व्यक्तिमत्वाचा जो काही एक ठसा त्याच्यावर असतो, स्वतःच त्यांनी ठरवलेला असतो, तो खराब झाला की तो कोलमडतो. तो ठसा पुसला गेला, कोणी पुसायचा प्रयत्न केला की तो कोलमडतो. असं योग वासिष्ठांनी सांगितलं. त्यामुळे त्याने असे खूप व्यक्तिमत्व सांगितले. माणसाचं एकच व्यक्तिमत्व असतं असं नाही, असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे राग तिथे, क्रोध जो आहे तो तिथे येतो, की आपल्या व्यक्तिमत्वाला धक्का लागला, आपल्या अंतःकरणात असलेल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला धक्का लागला, स्वतःच्या रूपाला धक्का लागला, स्वतःचे त्यातले हातपाय कोणी मोडले, तर त्याला राग येतो, क्रोध येतो. इगो म्हणजे नुसता अहंकार झाला. हे म्हणजे सगळं व्यक्तिमत्व असतं. सगळे इमेजच आपल्याविषयी आपली एक इमेज तयार असते, की मी असं आहे. याला कुठे राग नाही. त्याला कुठे कुणी राग लावायचा प्रयत्न केला, की तो दुखावला जातो. मग समजा काही कॅलॅमिटी झाल्या आणि त्याच्यामुळे जरी झालं, तरी सुद्धा तो कोलमडतो. कारण त्याचा तो डिस्टर्ब होतो ना सगळं. त्याच्या अंतःकरणामधली स्वतःची जी काही व्यक्तिमत्वाची रूपरेखा असते ती सगळी डिस्टर्ब होते, की त्याला क्रोध येतो. म्हणजे दुःखामध्ये क्रोध हा एक कारण आहे असं आपलं शास्त्र सांगतं. दुःख सुद्धा होतं का तर आपल्याला राग आलेला असतो, की आपण या परिस्थितीवर मात करू शकलो नाही. आपल्या हातात परिस्थिती नाही. आपण इथं काही करू शकत नाही. आपण इथं हेल्पलेस आहोत एकदम. असं खूप दुःख होतं ते त्याच्या पाठीमागे हा राग, क्रोध असतो. मी काही करू शकलो नाही असं. म्हणजे हे सगळे अंतःकरणामधले हे सगळे इतकं इतकं असतं म्हणजे अंतःकरण म्हणजे नुसतं मोकळं नाहीये आपलं. त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी भरलेल्या आहेत. आता या सगळ्या काढायच्या आणि स्थिर राहायचं हे किती अवघड आहे. खूपच अवघड गोष्ट आहे. पण ते करा म्हणतं शास्त्र. आपलं शास्त्र म्हणतं की याचा अभ्यास करून तुम्ही एक काढून टाका. म्हणून योगशास्त्रामध्ये त्यांनी काय म्हणलंय, की जेव्हा तुमची असं होतं की नाही तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही शांत बसायचं आणि त्या गोष्टीच्या मुळाशी जायचं. त्याला शिवयोगामध्ये प्रतिप्रसव म्हणतात. प्रतिप्रसवामध्ये मागे मागे जायचं. प्रसवाकडे जायचं. मूळ ती गोष्ट कुठे सुरू झाली तिथे जायचं. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा समजा भयंकर क्रोध आला, तर याच गोष्टीचा आपल्याला इतका क्रोध का आला? असं करत जर तुम्ही मागे जात गेला, तर त्याचं कारण कुठेतरी छोटंसं असतं आणि ते बीज जाळून टाका, असं त्यांनी म्हटलं. असं प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला करावं लागतं. म्हणजे योग साधना जी आहे, ती नुसतं बसायचं ध्यानाला म्हणजे काहीच करायचं नाही असं नाही. तर त्या ठिकाणी प्रतिप्रसव करायचा. मग आपल्या हळू आपण एकातून सुटत जातो. मग आपल्यालाच कळतं, की आपण किती गुंतलो होतो. तोपर्यंत कळत नाही आपण किती गुंतलो आहोत. जेव्हा आपण बसतो असं करायला प्रतिप्रसवाला, मग सगळ्या बाबतीत आहे. मग जन्माच्या बाबतीत सुद्धा प्रतिप्रसव सांगितलंय. ती आणखीन मोठी प्रक्रिया आहे, की आपल्या जन्माच्या काळाच्या आधी जायचं. ती प्रतिप्रसवाची क्रिया मोठी आहे. पण हे निदान मनामधला क्रोध आणि जाण्यासाठी जरी केली, तरी सुद्धा तुम्ही ध्यानाला बसताना तेव्हा हा असं करून बघा, की आपल्याला या अमुक एक गोष्टीचा भयंकर राग येतो.
तो काय येतो तर त्याच्या मुळाशी जायचं. मुळात अगदी बीज असतं कुठेतरी छोटस, मग ते जाळून टाकता येत. मोठा वृक्ष नाही जाळता येत, पण बी जाळणं सोपं असतं. त्यामुळे ते जाळायचं असं. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपैजेना. अडपैजेना म्हणजे अडकेना. वेगवेगळ्या दुःखाची प्राप्ती जरी झाली तरी मनामध्ये उद्वेग येत नाही आणि सुखाच्या मध्ये अतिशय सुख झालं तरी सुद्धा जो त्याच्यामध्ये अभिलाषेमध्ये कधी अडकला जात नाही. अर्जुना तयांचा ठाई काम क्रोधू सहजे नाही. त्यांच्या ठिकाणी काम आणि क्रोध हा नाही. आणि भया ते नेणे काही परिपूर्ण तो. आणि त्याच्या ठिकाणी भय सुद्धा अजिबात नाही, म्हणून तो परिपूर्ण. ऐसा जो निरवधी. त्यांनी निरवधी शब्द वापरलाय. निरवधी म्हणजे अमर्याद. कुठंच त्याला आता अडचण राहिली नाही. तुका आकाशा एवढा असं जिथे झालेलं आहे निरवधी. तो जाणपा स्थिर बुद्धी. तो अतिशय स्थिर बुद्धीचा. जो निरसून उपाधी भेदरहित. ज्याने उपाधी सोडून दिलेली आहे आणि जो भेदरहित झालेला आहे, या ठिकाणीच होतो माणूस. जेव्हा त्याच्या मनामधली भीती, आसक्ती, क्रोध हे सगळं जातं ना, तेव्हाच तो माणूस असा भेदरहित. नाही तर त्याला भेद असतो. भेद सगळीकडे आहे. भेदातच आपलं जीवन सगळं चाललेलं असतं. कारण त्याशिवाय आपल्याला राहायची सवय नाही ना, म्हणून हे योग करायला पाहिजे. योगाचा फार उपयोग होतो. तुम्ही पतंजली योगशास्त्र जरूर वाचा. पतंजली योगशास्त्राचा इतका उपयोग होतो आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याचा पुष्कळ पुस्तकं उपलब्ध आहेत पतंजली योगाची. त्यातलं एक डॉक्टर वर्तकांचं पण आहे. त्याच्यावरती सगळ्यात चांगली कॉमेंट्री व्यासांची कॉमेंट्री. ती जरा अवघड आहे समजायला, पण त्यांनी बारीक बारीक शब्दांचा, प्रत्येक शब्दाचा बारीक अर्थ व्यासांनी दिलेला आहे. ती आहे मूळ संस्कृत मध्ये, त्याचं इंग्रजी मिळतं, पण मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. कोण आता मला आता नाव आठवत नाही, पण मी सांगेन. त्यांचं मराठी योग खूप चांगलं आहे, पतंजली योगात. ते जरूर वाचा. त्याशिवाय ह्या गोष्टी कळत नाही की त्याचा निरसून उपाधी म्हणजे काय, भेदरहित म्हणजे काय, हे अर्थ कळायला पाहिजेत ना. ते वाचलं की पुष्कळ अर्थ तुम्हाला कळतील. की भेद मनातून दोन गोष्टी ज्या वेगवेगळ्या दिसतात त्या जातात. उपाधी म्हणजे आपण चिकटवलेलं असतं की मी असा आहे, मी तसा आहे. मुळात मी जीव आहे हीच उपाधी आहे असं म्हणतात. ते तर आपल्याला कळणं खूपच लांबचं झालं. पण ही उपाधी सुद्धा उपाधीच आहे. पण ती उपाधीच नाही तर सगळ्याच उपाधी जायला पाहिजे. स्थिर बुद्धी झाली पाहिजे, उपाधी गेली पाहिजे, तर तो भेदरहित होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. सारखं येईलच त्याच्यामध्ये योगशास्त्र, जसं येईल तसं मी सांगेनच. पण तरी सुद्धा ते पण वाचलेलं चांगलं आहे, म्हणजे वाचायला पाहिजे. मुद्दाम वाचा. योग वासिष्ठ किंवा पतंजली योगशास्त्र. योग वासिष्ठ फार मोठा आहे वाचायला, पण पतंजली योग चांगला आहे, छोटा आहे त्या मानाने. तसं अगदी कधीतरी तुम्ही वाचा मुद्दाम म्हणते. कारण गीता म्हटलं की ज्ञान आले, ज्ञानाबरोबर योग हा येतोच येतो. अगदी या सर्वत्र अनभिस्नेह सतत प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या सर्वत्र अनभिस्नेह म्हणजे काय? स्नेह हा सर्वत्र अनभी, ज्याची कुठेही आसक्ती नसते. किंवा तत्त प्राप्य शुभाशुभम, जे काही शुभ किंवा अशुभ प्राप्त झालं असतं तरी त्याला त्याचा तो विषादही करत नाही आणि आनंदही त्याला होत नाही. न अभिनंदनती न द्वेष, जो अगदी त्याचा स्वीकारही करत नाही आनंदाने आणि जो त्याचा द्वेषही करत नाही. म्हणजे शुभ मिळालं तर वा 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 म्हणून अगदी आनंदाने त्याला चिकटायला पण जात नाही आणि अशुभ मिळालं तर तो त्याचा द्वेषही करत. त्याची बुद्धी स्थिर झालेली असते असं समजावं.
आता प्रतिष्ठित शब्दाचा सुद्धा अर्थ जेव्हा आपण कॉमेंट्री लिहितो की नाही किंवा कोणी केलेली असते तेव्हा लिहिताना खूप अवघड जातात हे शब्द. त्याची बुद्धी तसे प्रज्ञा प्रतिष्ठित आहे म्हणजे काय. आता इथं साधा आपण मराठीमध्ये घेताना काय म्हणतो की बुद्धी स्थिर झाली ना. तिष्ठा याचा अर्थ काय होतो, स्थिर होणे, थांबणे. पण आणि प्रतिष्ठित होणे म्हणजे अतिशय स्थिर होणे असं जर आपण घेतलं तर एरवी कसं म्हणतो, आता 15व्या अध्यायाला येईल बघा तुम्हाला की अप्रतिष्ठा असं म्हणलंय त्यांनी. तो जो ऊर्ध्वमूळ शाखम आहे तर तो अप्रतिष्ठित आहे असं म्हणतो. म्हणजे ते मुळातच स्थापित केलेलं नाहीये असं त्याचा अर्थ आहे. आणि इथं कसं आहे, प्रतिष्ठित अर्थ. प्रतिष्ठित म्हणजे स्थिर झालेली. पण स्थिर याचा अर्थ आहे तिथे थांबली असा नाही. आहे तिथे बुद्धी थांबली तरी स्थिरच आहे ना ती, बरोबर की नाही. मग आहे तिथे थांबली असा अर्थ नाहीये ह्या स्थिर बुद्धीत. ट्रान्सलेशन करताना आणि कॉमेंट्री लिहिताना इतक्या अवघड जातात ह्या गोष्टी की कसं लिहावं आणि कुठला शब्द वापरावा तेच कळत नाही. प्रज्ञा प्रतिष्ठित म्हणजे बुद्धी स्थिर झाली. स्थिर म्हणजे काय, आपण एका विशिष्ट लेवलला आले आणि स्थिर झाली असं आहे, असं त्याचा अर्थ नाहीये. हो की नाही. किंवा आपण कुठपर्यंत झालं, ग्रॅज्युएशन झालं, मग ग्रॅज्युएशनला बुद्धी स्थिर झाली असं नाही ना. इथे त्या स्थितीला ती प्राप्त झाली असा अर्थ होतो. ती बुद्धी त्या स्थितीला स्थिर झाली, त्या स्थितीला प्राप्त झाली असा अर्थ होतो. म्हणजे हे कुठे ही प्राप्त झाली त्याची, तर सर्वत्र अनभिस्नेह, त्याला कुठेही स्नेह राहिलेला नाही, कुठल्याही बाबतीमध्ये त्याला प्रेम राहिलेलं नाही. मग प्रेम राहिलं नाही याचा अर्थ तो प्रेम कोणावर करत नाही असा होतो का, असा अर्थ नाहीये त्याचा. त्याला कोणाबद्दलच प्रेम नाही म्हणजे तो फारच अगदी कडक आहे आणि फारच अगदी काय म्हणतो त्याला उदास आहे असं नाहीये ना. प्रेम याचा अर्थ इथे काय, अनभिस्नेह. इथं स्नेह याचा अर्थ काय होतो की त्याला त्या बाबतीमध्ये काही म्हणजे उदासीन आहे तो, त्याच्या बाबतीमध्ये काही त्याला असं आसक्ती कुठली राहिलेली नाही. म्हणजे आनंद आणि दुःख या दोन्ही स्थिती आता त्याच्या मनामध्ये नाही. त्याला खूप आनंद झाला एखादी गोष्ट मिळाली म्हणून असंही नाहीये, आणि त्याला काही मिळालं नाही म्हणून त्याला खूप दुःख झालंय असंही नाहीये. म्हणजे दुःख आणि आनंद ज्यामुळे होतं अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्याचा विचार कसे झाले आहेत, समज झाली. म्हणजे म्हणून अनभिस्नेह, स्नेह याचा अर्थ त्या बाबतीतला त्याची जी काही आवड निवड होती ती आता संपली. अनभिस्नेह याच्यावरती खूप खूप लिहिलं गेलंय. इतक्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे त्याचे अर्थ आणि वेगवेगळे कॉमेंट्री त्याच्यावर केलेले आहेत की ते काय आपण नेमकं करायचं आणि काय त्याच्यातला अर्थ घ्यायचा हे आपल्याला कळत नाही. स्टॅबिलाईज चालेल ना, पण स्टॅबिलाईज कसं असतं, विशिष्ट एका स्थितीला आणून मग ते स्टेबल केलेलं असतं ना. हो की नाही. आता बॅटरी समजा स्टेबल केली, स्टॅबिलायझर लावतो आपण फ्रीजला वगैरे, का तर ते विशिष्ट त्याची फ्लक्च्युएशन झालं तरी ते त्याला स्थिर करेल. ते अशा दृष्टीने त्याचा अर्थ घेतो आपण. पण इथं तसं नाहीये. इथं ते काहीच राहिलेलं नाहीये, त्याच्या मनातच काही राहिलेलं नाही. आणि मनातच काही राहिलेलं नाही ही स्थिती स्थिर झाली. आणि तो कशाच्याच बाबतीमध्ये काही नाही. पण याचा अर्थ तो आता माणूस म्हणूनच राहत नाही असं होत नाही ना. माणूस म्हणून कशालाही तो चांगलं म्हणेल, कशालाही वाईट म्हणेल असं नाहीये. तर त्याच्या अंतःकरणाची एक स्थिती अशी आहे की त्या ठिकाणी तो कोणाचा द्वेष करत नाही, त्या ठिकाणी तो कोणाची निंदा करत. म्हणजे खूप सुख झालं त्याला तरी तो त्याच्या बाबतीमध्ये उदासीन आहे, आणि खूप दुःख झालं तरी त्याच्या बाबतीमध्ये तो उदासीन आहे. म्हणजे त्याला त्याचं काही दुःख मनाला लागत नाही त्याच्या, आणि सुखही मनाला लागत दोन्ही. याचा अर्थ निराश आहे असंही नाहीये, त्याला निराशा आली जीवनामध्ये असं नाही. जीवनातला सगळा आनंद तो घेतो, पण या बाबतीमध्ये तो त्याची
म्हणून इथं बुद्धीच्या ऐवजी त्यांनी ना प्रज्ञा हा शब्द वापरला. हा, प्रज्ञा याचा अर्थ जागृत बुद्धी असा आहे. जास्त जागृत झालेली जी बुद्धी असते ती सामान्य बुद्धी नाही, त्याची प्रज्ञा. जास्त प्रकर्षाने जिथं जाणलं जातं त्याला म्हणायचं प्रज्ञा. म्हणून बुद्धी नेहमीची आपली नॉर्मल बुद्धी असते त्याच्यापेक्षा यांची बुद्धी ही जास्त तीक्ष्ण असते, जास्त ट्रेंड केलेली असते, जास्त संस्कारित केलेली असते, त्याला म्हणायचं प्रज्ञा. कारण आम्हाला खूप त्रास झाला हे सगळे शब्द लिहिताना. ते गोपालानंद मुनींचं भाष्य जे आम्ही केलंय ना ते पुस्तक आलंय आता. हा, ते पुस्तक मिळालंय. तर त्याच्यामध्ये जेव्हा हे कॉमेंट्री लिहित होतो आम्ही तेव्हा एक 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 शब्दाचे अर्थ लिहिताना इतका त्रास झालाय की तेव्हा की काय कुठला शब्द त्याच्यासाठी वापरायचा, की हा नेमका शब्द वापरणे, नेमका अर्थ समजणे, आपल्याला अर्थ समजणे. मग प्रज्ञा याला इंटलेक्ट म्हणायचं का आणखीन काय म्हणायचं? कारण नुसती बुद्धी नाहीये ना ती, तिला तीक्ष्ण बुद्धी, ट्रेंड केलेली बुद्धी, संस्कारित केलेली बुद्धी. मग कल्चर्ड इंटलेक्ट म्हणायचं का काय म्हणायचं? म्हणजे ते तो नेमका शब्द वाचकाला कळला पाहिजे ना, त्याचा अर्थ काय येतो. त्याच्यासाठी इतका त्याला म्हणून म्हणलं एक एक शब्दावरती आम्ही 4-4 तास घालवलेले असतील. काय याचा अर्थ करायचा आणि काय घ्यायचा. पण म्हणायला सोपं आहे हो की तस्य प्रज्ञा प्रतिष्ठेचं, त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. अरे पण कुठे स्थिर झालेली असते? ही बुद्धी म्हणजे कुठली बुद्धी असते? ही प्रज्ञा म्हणजे काय बुद्धीची स्थिती आहे? स्थिर झालेली असते म्हणजे काय असते? मग कधी हालत नाही का ती? का त्याला काही कळत नाही हा आनंदाची गोष्ट आहे ही दुःखाची गोष्ट आहे, असं काही आहे का? असं काही नाहीये ना. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये खोल हे आहे की तो आनंद अभिनंदनही करत नाही सुखाच्या गोष्टीचं आणि वाईट गोष्ट आली तरी तो त्याचा द्वेषही करत नाही. पण याचा अर्थ ते चांगलं आणि वाईट ह्याला कळत नाही असं नाहीये. चांगलं वाईट त्याला कळत असतं पण तो अशा एका स्थितीला असतो की ते चांगल्या वाईटाच्या पलीकडे असतं. तो पार गेलेला असतो. ह्या चांगल्या वाईट गोष्टीच्या पलीकडे तो गेलेला असतो. त्याला त्याच्यामध्ये काही आसक्ती राहिलेली नसते की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे अमुक आहे. हे त्याला असेल तसं असेल. हे तसंच बाबा आता कारलं कडू असतं. कारलं कडूच असतं. आता त्याला जे त्याच्याविषयी राग करण्यामध्ये आणि त्याच्याविषयी आनंद मानण्यासारखं काही नाहीये ना. कडूपणा काढून कशी भाजी करता येईल तेवढं बघायचं. पण कारलं कडू आहे ते कसं आपण स्वीकारलेलं आहे. आपण स्वीकारलेलं आहे की नाही की कारलं कडूच असतं, साखर गोडच असते. मग साखर का गोड आहे म्हणून तिच्यावर जास्त प्रेम आहे आणि कारलं कडू आहे म्हणून तिच्यावर जास्त प्रेम नाही, असं काही आपण करत नाही. मग ते स्वभाव आहे, स्वाभाविकरित्या ते तसं आहे, नैसर्गिकरित्या तसं आहे. हे जसं आपण स्वीकारतो तसं नैसर्गिकरित्या येणारे आघात असतात ते पण स्वीकारायचे असतात आणि नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या सुख सुद्धा स्वीकारायचं असतं. आणि त्याच्यामुळे त्याची बुद्धीमध्ये स्थिरता, त्याच्या मनामध्ये स्थिरता असते की ठीक आहे असं होतं. चांगलं पण होतं आणि वाईट पण होतं, दोन्ही होतं असं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे लक्षात ठेवा की बुद्धी स्थिर असणे म्हणजे काय, तर तो स्वाभाविकरित्या ते सगळं स्वीकारतो, चांगलंही स्वीकारतो आणि वाईटही स्वीकारतो. आणि प्रज्ञा ही बुद्धीला जास्त ट्रेनिंग दिलेलं, बुद्धीवर संस्कार केलेली अशी संस्कारित ही बुद्धी असते. सर्वसामान्य माणसाची बुद्धी इथे अपेक्षित नाही. जो सर्वत्र सदा सरिसा, सरिसा म्हणजे सारखा, जो सगळीकडे सारखा आहे आणि परिपूर्ण चंद्रुका जैसा. परिपूर्ण चंद्र कसा असतो? अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. म्हणजे प्रकाश देताना हा माणूस वाईट आहे ह्याला कमी प्रकाश द्यायचा आणि हा माणूस चांगला आहे ह्याला जास्त प्रकाश द्यायचा, असं चंद्र कधी म्हणत नाही. सरसकट सगळ्यांना सारखा प्रकाश देतो. ऐसी अनवच्छिन्न समता. त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा असतो, अखंड समान. अनवच्छिन्न म्हणजे काय? अखंड समान, अखंड समानता. भूतमात्री सदयता, भूतमात्रांविषयी दया,
आणि पालटू नाही चित्ता कवणी वेळी. त्यांनी छान अर्थ दिलाय ज्ञानेश्वरांनी, की मनाच्यामध्ये कधीही उलटा पालट होत नाही. मन कधीही उलट-सुलट विचार करतंय असं होत नाही. उलटा पालट असे मनामध्ये होत नाही. कुठल्याच भावभावनांच्या बाबतीमध्ये उलटा पालट होत नाही. आणि सगळ्या प्राण्यांच्या बद्दल त्याला प्रेम असतं, दया असते आणि सगळीकडे त्याची अखंड समता, समबुद्धी असते. प्रत्येकाला त्याला समान वाटतं. म्हणजे त्याची नुसती सुखदुःखाविषयीच नाही, तर जे जे काही दिसेल त्याला ते सगळंच त्याच्या बाबतीमध्ये समान. हा माझा लाडका, तो माझा दोडका असलं काही नसतं. कोणी क्रूर जनावर आलं तरी तो प्रेमच करेल आणि किती प्रेमळ माणूस आला तरी तो प्रेमच करेल. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे. काही चांगलं प्राप्त झालं तरी त्याच्यावरती संतोषाचा पगडा मनावर बसत नाही. आणि जो ओखटेने नाजवे विषादासी. ओखटे म्हणजे वाईट वाईट गोष्ट आल्यामुळे जो विषाद होत नाही, खिन्नतेच्या मार्गावरती जात नाही. ऐसा हरिख शोक रहित. हर्ष आणि शोक यांच्या रहित आणि आत्मबोध भरितू. हे यांनी जास्त सांगितले की जे या श्लोकामध्ये नाही. तो शब्द या श्लोकातला नाहीये आत्मबोध. हा, इथं त्यांनी आत्मज्ञानाने संपन्न असा शब्द वापरलेला आहे. हा शब्द जास्त महत्वाचा कॉमेंट्री मधला. आणि विशेष म्हणजे ज्ञानदेवानी विशेष काय सांगितलं तर हा आत्मबोधाने भरलेला असतो. आत्मबोधाने भरलेला असल्यामुळे समज, तर त्याला त्याचं काही वाटत नाही. पण तो आत्मज्ञानाने अंतःकरण भरलेलं आहे, त्या ठिकाणी हे दुसरे विचार येत नाही. कारण काहीतरी असलं पाहिजे, नाही तर माणसाचं मन रिकामं असलं की विचार येणार की नाही. इथे तसं नाही, ज्ञानाने मन भरलेलं आहे. ज्ञानाने मन भरलेलं असल्यामुळे हर्ष शोक रहित. त्याला ज्ञान आहे. हे ज्ञान, आत्मज्ञान ही गोष्ट अशी आहे की ती आत्ता आहे मग नाही असं होत नाही, अखंड राहत. अखंड राहिल्यामुळे त्याच्यामध्ये विषाद उत्पन्न होत नाही, त्याच्यामध्ये सुखाचे उर्मी येत नाही. ही स्थिती अवघड आहे खूप, पण समजून तर घ्यायला काय हरकत नाही. आपल्याला समजून तरी घेऊया काय. तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. त्याला म्हणून हा आत्मबोध जो आहे ना, तो आहे. म्हणजे स्थितप्रज्ञ हा नुसता बुद्धी स्थिर झालेला नाही, तर तो आत्मज्ञानी. आत्मज्ञानी असल्यामुळे स्थिर आहे. म्हणजे याच्या पाठीमागे नुसतं स्थितप्रज्ञ आहे तो असं नाही, तर तो आत्मज्ञान संपन्न असा स्थितप्रज्ञ आहे. नाही तर तसे विवेकी लोक खूप असतात की व्यवहारामध्ये सुद्धा. खूप विवेकी लोकांना बघतो, समंजस असतात, विवेकी असतात, पण ते आत्मज्ञानी असतात असं नाही. इथे हा आत्मज्ञानी आहे, समंजस पण आहे, विवेकी पण आहे, पण आत्मज्ञानी आहे, हे याचं विशेष आहे. त्याला प्रज्ञायुक्त म्हणलेलं आहे, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. यदा संहरते चायम कूर्मंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता इथं ते इंद्रिय ताब्यात असतात त्याच्या, हा विषय इथं आहे. ज्याप्रमाणे कूर्म आपले अवयव सगळ्या बाजूने आखडून घेतो, तेव्हा आपली इंद्रिय विषयापासून, इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियांचे विषय, इंद्रियांच्या विषयापासून तो आपली इंद्रिय जेव्हा सगळे आवरून घेतलेले असतात, त्याला म्हणायचं स्थितप्रज्ञ. त्याला म्हणायचं स्थितप्रज्ञ. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे. म्हणजे याला काहीच करावं लागत नाही असं नाहीये. आता हनुमान जितेंद्रिय आहे असं आपण म्हणतो. जितेंद्रिय म्हणजे काय? इंद्रिय जिंकलीत. इंद्रिय जिंकलीत म्हणजे काय? त्याला काय तहान लागत नाही, का त्याला काय भूक लागत नाही, का त्याला काय माणूस बघितल्यावर कळत नाही की हा चांगला आहे का वाईट आहे, असं काही नाही. हो की नाही? तर ते एखादी स्त्री त्यांनी अगदी उघडी वागडी बघितली तर त्याच्या मनामध्ये चलबिचल होत. तो बघतच नाही असं आहे का? दिसतं की त्याला सुद्धा, पण दिसणार, पण दिसलं म्हणून त्याच्या अंतःकरणात चलबिचल झालीये असं नाही. त्याला म्हणायचं जितेंद्रिय. मग तसं अन्न दिसलं, त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली असं नाही. अन्न दिसणारच की आता बासुंदी आहे, श्रीखंड आहे,
कितीतरी आहे, बघितल्यावरती खावंसं वाटेल. पण आपण खायचंच असतं असं नाही. असं जेव्हा म्हणजे मनामध्ये त्याची स्थिरता असते, तेव्हा ते त्याला म्हणायचं की हां, त्याने इंद्रियांच्या वरती त्याचा ताबा आहे. जितेंद्रिय आहे. तसं उदाहरण दिलंय कासवाचं. कासव जसं संकट आलं की तो सगळे अवयव आत घेतो आणि वरचा शेल असतो त्याचा, त्याच्या आत राहतो. म्हणजे मग ते दगड असल्यासारखं लोकांना वाटावं किंवा एखाद्या प्राण्याला वाटावं. कवचामध्ये राहतं आतमध्ये. तसा हा सगळ्या इंद्रियांच्या विषयांच्या पासून आवरून घेतो. इंद्रियार्थेभ्य म्हणजे इंद्रियांच्या विषयापासून पंचमी आहे. इंद्रियांच्या विषयापासून इंद्रिय आवरून घेतो. नुसतंच तो बघतच नाही, तो करतच नाही काही, अशातला भाग नाही. तो सगळं करतो. आता श्रीकृष्ण काय त्यांनी काय कमी केलं? रासक्रीडा सुद्धा केली. पण म्हणून काय त्याला कोणाची आसक्ती होती असं काही नाहीये ना. श्रीकृष्णाचं जीवनचरित्रच बघा तुम्ही सगळं. सगळं केलेलं आहे त्यांनी. सगळे भोग भोगलेले आहेत, सगळं त्यांनी केलंय. पण तो कशामध्ये गुंतलेला नाही. नेहमीच तो स्थिर राहिलाय, सगळ्यापासून अलिप्त राहिला. तशी अवस्था अवघड आहे. तसं जनक राजाचं पण तसंच आहे. सगळ्यात राज्यकारभार करत होता, पण सगळ्यामधून अलिप्त असायचं. अशी उदाहरणं 2-3च सांगता येतात ना. सगळी काही सगळे काही उदाहरणं 20-25 उदाहरणं नाही आहेत. अगदी बोटावर बोलण्यासारखी असतात. का कूर्म जिया परी उवाईला अवेव पसरी ना इच्छा विषयावरी आपले आपण. म्हणजे खुशीत असला की अवयव पसरतं, किंवा मनाला वाटलं तर अवयव आवरून पण घेतात. तैसी इंद्रिये आपैती होती. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात येतात. जयाचे म्हणितले करीती. जो जसं म्हणेल मालक तसं ते करतात. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याची ही प्रज्ञा स्थिती त्याला प्राप्त झाली आहे असं होतं. म्हणजे इंद्रिय हवी तेव्हा तो वापरणार, नको असेल तेव्हा आवरून घेणार. तो अगदी वापरतच नाही असं नाही. त्याला भूक लागल्यावर खाईल, पण त्या खाण्यामध्ये आसक्ती ठेवून खाणार नाही. त्याला एखादी गोष्ट दिसली तर तो बघेल, पण त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये चलबिचल होणार नाही. अशी सगळ्या त्याला इंद्रियांचे विषय त्याला प्राप्त होणार, कारण ते नैसर्गिक आहे ना. डोळ्यांनी पाहणं, कानाने ऐकणं, हे सगळं नैसर्गिक आहे. तो स्थितप्रज्ञ झाला म्हणून त्याला काही ऐकायलाच येत नाही. आता एखाद्याने दुःखाने टाहो फोडला असेल तर तो ऐकणार नाही असं होणार आहे. त्याला ऐकायला येणार नाही. एखाद्या ठिकाणी सुखाने बँड वाजत असेल तरी सुद्धा तो ऐकणार. पण ऐकलं म्हणून त्यांनी तर त्याच्यामध्ये तो कुठे गुंतला नाही, किंवा त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचा मनामध्ये त्याची चलबिचल झाली असं नाही. आनंदामध्ये नाचेल येतो. दत्तात्रयांचं वर्णन तसं करतात. मुलांमध्ये मुलांसारखं होऊन खेळतात, तरुणांमध्ये तरुणांसारखे होतात, तरुणींमध्ये सुद्धा रमतात. म्हणजे आहे त्याच्यात तसं तसं करतील, पण मनामध्ये कुठे अशी चलबिचल नाही, कुठे आसक्ती नाही, कुठे भय क्रोध हे विकार नाही, भीती नाही, आसक्ती नाही आणि क्रोध नाही. हे 3 विकार त्यांच्या मनामध्ये कधी असणार नाहीत. तेव्हाच ती बुद्धी स्थिर आहे. हे प्रॅक्टिस करायला हरकत नाही याची. प्रॅक्टिस करून हे समजेल. हे नुसतं वर्णन करून समजणारी गोष्ट नाहीये. हे नीट स्थिर झालं पाहिजे. मनामध्ये सुद्धा आधी आधी समजलं पाहिजे. समजून स्थिर झालं पाहिजे आणि मग आपल्याला त्याची प्रॅक्टिस करता आली पाहिजे. हे ज्याची त्याने करायला लागेल. तिथं तिथं गुरूंचा काही उपयोग होत नाही. गुरु कितीही चांगले असले तरी ते फक्त सांगणार असं करा म्हणून. करायचं ज्याचं त्याला. श्रीकृष्णाने किती जरी सांगितलं तरी शेवटी त्या त्या माणसाने ते करायला पाहिजे. म्हणून स्थितप्रज्ञ हा जो सगळा प्रकरण आहे की नाही आपलं, हे साधकांसाठी फार उपयोगी. तो माणूस तसा आहे ठीक आहे, पण आपण ते काय त्यातलं करायला पाहिजे. आपण एक साधक म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला हे साधन आहे. साधना काय करायची, तर ही स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्या अंगामध्ये वाढवायचा प्रयत्न करायचा. ही आपली साधना. त्यांच्यामध्ये ती आहेतच. त्यांना काही त्याची प्रॅक्टिस करायची नाहीये. पण ते काय आहे त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची. पण आपल्यासाठी ही साधन आहे.
त्यांच्यासाठी हे त्यांचं वर्णन. थांबूया.